brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जिव्हाळ्याचे रंग उधळत राहा. दर्शकांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. रंग बरसे भीगे चुनर वारी रंग बरसे. हॅपी होली. म्हटलं मला सगळे रंग लावतात. मला एक तर तुम्ही पिवळा रंग लावा, लाल लावा, हिरवा असतो ना पोपटी रंग तो लावा. बाकीचे रंग माझ्यावर काय दिसणार आहेत? असं वाटलं की मीच घरातनं गरम होऊन आलेलो आहे म्हणून. पण संपूर्ण महाराष्ट्राला माझ्याकडनं आणि मुंबई तकडनं होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रंग बरसे भीगे चुनर वारी रंग बरसे. फिल्टर मानामध्ये आपली ही सगळी गाणी नाव. आली होळीच्या काय दिस आली होळीच्या दिसाला दुपाराला, कशी निघाली तू आज बाजाराला, जरा पिरमान थांब माझा लय भारी स्वागत तुझं वरचं टाक मला देऊन टाक. आता कशाचा राग हाता रंगाचा डाग, तुझ्या साडीला सर्प लावून धुवून टाक. नसेल निघाला तर साडी ठेवून द्या. आणि होळी आहे, एन्जॉय सगळ्यांनी. आता माझा भाऊ आलेला आहे आणि माझा भाऊ मला भेटणार आहे थोड्या वेळाने. पण मुंबई तक साठी तुम्हाला मुंबई तक कडून माझ्याकडून संपूर्ण भारताला महाराष्ट्राला खूप साऱ्या होळीच्या शुभेच्छा आणि इट्स माय सॅल्यूट. मराठी चित्रपटसृष्टीची रंगकर्मी धुळवड हे आता साधारणपणे 20वे वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी करत आलोय. पहिल्यांदा दादरला करायचो, काही काळ गोरेगावमध्ये, आरे कॉलनीत, असं फिरत फिरत आम्ही आणि अपग्रेड करत आजच्या भाषेत आम्ही पंचतारांकित होळी, आता हे 2रं वर्ष आहे. आम्ही मुंबईच्या अतिशय पंचतारांकित अशा मॅरिएट हॉटेलमध्ये करतो आहोत आणि ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अशी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जे आम्ही अचीव्ह केली. ह्या माझं गाणं किंवा कोणाचंही गाणं सादर होणार का नाही काहीच माहित नाही. इथे काही ठरवलेलं नसतं, फक्त आम्ही सुरुवात करण्यासाठी एक चांगले गायक कोणीतरी आणतो. हे बघा किती एन्जॉय करता हे तुम्ही बघा. खूप नेटाने आम्ही रंगकर्मी ही होळी करत असतो आणि त्याचा खरा कॅप्टन अवधूत गुप्तेच असतो. दरवेळी आम्ही ठरवतो की आता बास झालं, खूप झालं, पुढच्या वर्षी होळी नको. आणि होळी आली आणि होळी आली की एक 15 दिवस आधीपासून कोणतरी बोलतो काय करायचंय, करूया का. मग आमचा कॅप्टन पुढे येतो, हा करूया ना, काय झालं त्याला. आणि मग आमची सगळी धावपळ अगदी काल रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही ही तयारी करत असतो. पण हा एक कौटुंबिक सोहळा आम्हाला वाटतो सगळ्या रंगकर्मींचा. एक 350-400 लोक जे चित्रपट क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करतात. आणि मला असं वाटतं की ते आमचं गेट टुगेदर, वार्षिक गेट टुगेदर, एकमेकांना भेटण्याचं स्थळ आणि आनंद व्यक्त करण्याचं. मला असं वाटतं की या होळीच्या रंगीत शुभेच्छा या सगळ्या रंगकर्मींना, या सगळ्या चित्रपट नाटकांना आणि या सगळ्या हाऊसफुल शुभेच्छा द्यायला म्हणून आम्ही जमतो. मी सर्व मुंबईकरांना, सर्व भारतीयांना या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातले खरे प्रेमाचे, आपुलकीचे, एकमेकाबद्दल असलेल्या आस्थेचे, जीवाचे, जीवाभावाचे, जिव्हाळ्याचे रंग उधळत राहा आणि असंच रंगात रूपी प्रेम वाटत राहा आणि एकमेकाला ते फासत राहा. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मनातलं म्हणजे सगळ्यांच्या मनातलं आपल्याला कळायला हवं, खूप कळायला हवं. नुसतं बायकांच्या नाही तर पुरुषांच्याही आणि मुलांच्याही मनातलं कळायला हवं. कारण पुरुष बोलत नाहीत, ते माझ्या मते स्वतःच्या आतच दाबून ठेवतात. पण त्यांच्याही मनातलं कळलं तर अजून चांगलं काहीतरी घडू शकेल.
सगळ्यांना आधी होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की रंग हे खूप प्युअर असतात. आपल्यातले रंग बाहेर येण्याआधी हे रंग आज उधळायचे असतात असं मला वाटतं. त्यामुळे मज्जा करायची आहे सगळ्यांनी आज. हा एक वेगळा उत्सव आहे आणि हा आज आम्ही आमच्या सगळ्या मित्रपरिवाराबरोबर साजरा करतो आहोत. जनरली आम्हाला एकत्र येता येत नाही कारण प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी असतं. पण या निमित्तानं आम्ही एकत्र येतो आणि कुठलाही आडपडदा न ठेवता आज कुठलंही काम नाहीये. आम्ही फक्त आनंदासाठी एकत्र आलेलो आहोत. सगळ्या दर्शकांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. आम्ही खूप नशिबान आहोत आम्ही भारताची सगळी लोक. कारण बाहेर देशात काय चाललंय तुम्हाला कळतंय. 7 ते 8 देश नुसते होरपून निघतायत आणि आपण फक्त मजा करतोय इथे. हे फक्त नशीब आहे आपलं आणि असंच नशीब आणि असंच आशीर्वाद देवाचा राहू दे आमच्यावर, आमच्या कलाकारांवर आणि सगळ्या दर्शकांवर. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ होळी.